स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. राजकारणातून नाही, भाजपमधून बाहेर पडा, तुम्हाला राज्याची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करू. विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर. जेनझी मतदारांवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा. तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धोरणात्मक बदलाची तयारी. तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर भर. केंद्रीय निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. राष्ट्रीय अधिवेशनातील पक्षामधील बदलांचे कागदपत्र सादर करा. निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र प्रस्तावांची मागणी. बीजेपीला लोक चळवळ ठेवायची आहे. पक्ष स्थापनेबाबत अद्याप कुठलाही विचार नाही. अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया. राजकीय पक्ष स्थापन करून काही साध्य होईल असं वाटत नसल्याचं मत. काही लोक फुगड्या खेळून आकडे फुगवतात. आमदार प्रवीण पोटे यांची नाव न घेता राणा दाम्पत्यावर बोचरी टीका. आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या जमा होणार 7,000 कोटी. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. भाजपला स्वतःचं संविधान लागू करायचं. आदित्य ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप. नागरिकांचे हक्क काढून घेतले जात असल्याचा दावा. नाशिककरांची जीवघेण्या खड्ड्यातून सुटका नाहीच. महापालिकेनं दुरुस्त केलेल्या रस्त्यावर अवघ्या 24 तासात पुन्हा खड्डे. महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह. खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. चांदवडमध्ये नाफेडच्या गोदामात सडके कांदे. प्रहार संघटनेचा गंभीर आरोप. चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी. नाशिकमधील खड्ड्यांवरून सुरू झालेला भुजबळ विरुद्ध महाजन संघर्ष थेट पालकमंत्री पदापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय. कारण नाशिकमध्ये खड्ड्यांवरून राजकारण तापलं असतानाच खड्डेमुक्त नाशिकसाठी भुजबळांना पालकमंत्री करा अशी मागणी करणारे बॅनर शहरभर लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा राजकारण तापलंय. बघूयात नेमकं काय घडतंय. कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये. आमची माणसं जे आहे मरता कामा नये. याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही. एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हते. आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना. नाशिकच्या खड्ड्यांवरून 2 दिवसांपूर्वी भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त करत एवढं बेकार नाशिक कधीच नव्हतं अशी घणाघाती टीका केली. या टीकेच्या 2 दिवसानंतर सोमवारी नाशिक शहरात सर्वत्र भुजबळांच्या पालकमंत्री पदाची मागणी करणारे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळालं. छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशा आशयाची मागणी या बॅनर्समधून करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी या बॅनरबाजीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलं. भुजबळ साहेब इथे जर असते तर आज नाशिकची अशी दुर्दशा किंवा अशी अवस्था झाली नसती. कारण की या अगोदर आपण बघितलं आहे की कुंभमेळ्याचं नियोजन हे कुंभमेळ्याचं या अगोदर नियोजन जे भुजबळ साहेबांनी केलं होतं ते अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीने केलं होतं. नाशिककरांना त्रास नव्हता. आता कुंभमेळा जरी असेल पण अनावश्यक जे खोदकाम केलं गेलं आहे किंवा जे भविष्यात जे कामं व्हायला पाहिजे होते ते कुंभमेळ्याच्या अगोदर करणं काही गरजेचं नव्हतं. विशेष म्हणजे मागील 2 दिवसांपासून भुजबळ आणि महाजनांमधील वितुष्ट वारंवार समोर येत आहे. शनिवारी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी देखील दोन्ही नेत्यांमधला दुरावा दिसून आला. त्यातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंच शहरात भुजबळांच्या पालकमंत्री पदासाठी बॅनरबाजी केल्यानं महायुतीतली पालकमंत्री पदाची चढाओढ पुन्हा समोर आली. या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण सुद्धा तापल्याचं दिसलं. कोणी पालकमंत्री झाल्यानं शहर खड्डेमुक्त होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय. तर पालकमंत्री फडणवीस ठरवणार असं म्हणत नवनाथ बन यांनी बॅनरबाजीवर टीका केली आहे. कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या
जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. कुंभ होणार आहे तिथे, म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी ह्याच्याकडेच आहे. नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू, सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे. देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत. त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते. बॅनरबाजी करून काहीही होत नाही. सध्या नाशिकची जबाबदारी सांभाळणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी या बॅनरबाजीवर सावध प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण पालकमंत्री पदाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो, त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. दरम्यान नाशिकमधील या बॅनरबाजीवर भुजबळांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचं लोक बोलत आहेत, पण याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असा होत नाही, असं भुजबळांनी स्पष्ट केलं. ते बोर्ड मी ज्याने ते बोर्ड लावले त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ते बोर्ड ताबडतोब काढायला सांगितले. सातत्याने हा वाद समोर येतो, म्हणजे नाही काय वाद बीत नाही. ते वाद तुम्ही वाढवता, आमच्याकडे काय वाद नाही. मग कोण मग म्हणाला तुम्हाला सांग, कधी वाद झाला याच्यावर? नियुक्ती का थांबली मग पालकमंत्री? ते मला काही माहीत नाही. नाशिकमधील खड्ड्यांनी 5 बळी घेतल्यानं हा प्रश्न गंभीर बनलाय. त्यातच खड्डे बुजवण्याच्या कामाला 24 तास होत नाही, तोच पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे नाशिकची स्थिती भुजबळ म्हणतात तशी बेकार झाली आहे, हे बऱ्याच अंशी खरं ठरत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीनं पालकमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करत आपल्याच मित्रपक्षाची कोंडी केल्याचं दिसतंय. त्यामुळे एकीकडे रायगड आणि आता नाशिकमध्येही भुजबळ समर्थक आक्रमक झाल्यानं पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाशिकहून सागर गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. संसदेच्या अधिवेशनाच्या 3ऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळातच झाली. त्याचं कारण ठरलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अधिवेशनातली गैरहजेरी. संजय राऊतांनी तर मोदी शहा हरवल्याची जाहिरात देणार असल्याचं सांगत लक्ष केलं, ज्यावरून राज्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळालंय. पाहूयात. एक जाहिरात द्यायची, गुमशुदा की तलाश, हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची ही टीका. संसदेचं अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे उलटले आहेत. 3रा आठवडा सुरू झालाय, पण अधिवेशनाला पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा हे दोन्ही महत्त्वाचे नेते हजरच राहत नाहीयेत. या कालावधीत परीक्षा सुधारणा विधेयक, वंदे मातरम विधेयकासारखी महत्त्वाची विधेयकं सुद्धा मंजूर झाली. पण या महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी सुद्धा मोदी आणि शहा गैरहजर राहिल्यानं विरोधक सातत्यानं टीका करतायत. 3ऱ्या आठवड्याची सुरुवात सुद्धा गोंधळानंच झाली. अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केलं, तर इकडे संजय राऊतांनी पंतप्रधान गृहमंत्री हरवल्याची जाहिरातच देणार असल्याचं म्हणत मोदी शहांच्या संसदेतील गैरहजेरीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सभागृहात अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचंही सांगितलं. हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशा करता चालवत आहेत?
इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद. संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून. त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. राऊतांनी मोदींच्या इन्स्टा व्हिडिओवर सुद्धा निशाणा साधलाय. राऊतांच्या टीकेवर भाजपनंही पलटवार केला. मंत्री गिरीश महाजनांनी जिभेला काही हाड आहे की नाही म्हणत राऊतांवर निशाणा साधला. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी नेहमीच्या शैलीत राऊतांसह ठाकरेंना लक्ष केलंय. पंतप्रधानाबद्दल काय बोलतात? मी सांगितलं मागच्या वेळेला ते चीफ जस्टिसबद्दल बोलतात, कमी निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आपल्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजीबद्दल बोलतात. त्यांच्या कुठे जिभेला हाड आहे? त्यांना काय, त्यांना काय आगडांना पिछाडा, कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाही आहे. बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दारांनी आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाही आहे. ते काय बोलतात काय नाही, त्यांच्या जिभेला हाड नाही आहे. त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. सातत्यानं जनतेशी संवाद साधण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा करतायत. उद्धवजी ठाकरे कुठे आहेत याचं उत्तर द्या. उभाटा गट कुठे आहे याचं उत्तर द्या. महाराष्ट्रातनं उभाटा गट हरवलेला आहे. उभाटा गट गायब झालेला आहे आणि उभाटा गटाचं अस्तित्व महाराष्ट्रातनं संपलेलं आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या गैरहजेरीच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्यानं टीकेची झोड उठवत आहेत. त्यामुळे तिसऱ्या आठवड्यात तरी मोदी शहा संसदेत उपस्थित राहून विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतात का, की विरोधकांचा गोंधळ असाच सुरू राहतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचे वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी नुकतीच आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली होती. यावर अभिजित दिपके चांगलेच संतापले. त्यांनी याबाबत बोलताना थेट पंतप्रधान मोदी यांना ललकारलंय. पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. तुम्ही डिग्री दाखवा, मी खर्च दाखवतो. अभिजित दिपके यांचं मोदींना आव्हान. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है. तो इतना बड़ा खर्च कहां से निकला? हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी थेट नरेंद्र मोदींना आव्हान दिलंय. याचं कारण आहे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केलेली एक मागणी. अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केली आहे. दरम्यान यानंतर अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान मोदींनाच आव्हान दिलंय. महाराष्ट्र सरकार में भी मैंने एक शिकायत की है कि जो शंकर भगवान दिपके जी जो थे वो जूनियर इंजीनियर के पोस्ट पर वहाँ पे MIDC में कार्यरत थे. तो अगर उनकी 60-65 हज़ार की सैलरी थी, उसमें अपने बच्चों को अमेरिका पढ़ाना, क्योंकि अमेरिका में 30 लाख से लेकर के 1 करोड़ तक का साल भर का खर्च आता है. तो इतना बड़ा खर्च कहाँ से निकला? क्योंकि आपकी अगर 60-65 हज़ार की पगार है, उसमें आप 30-35 लाख रुपए खर्च कर रहे हैं, तो वो चीज़ समझ में नहीं आती है. इसके विरुद्ध में हमने महाराष्ट्र सरकार में भी शिकायत की है कि इसकी जांच की जाए. अगर आय से अधिक संपत्ति का मामला है तो उस पर कड़ी कार्यवाही की जाए. माझ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन्सवर आहे की मी कसं बॉस्टनचा खर्च घेऊ शकलो, थोडं बॉस्टनचं शिक्षण घेऊ शकलो. त्यावर माझं असं म्हणणं आहे की मी माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लोनचं लेटर दाखवायला तयार आहे. पंतप्रधानांनी सुद्धा त्यांची डिग्री आहे ती दाखवावी, सार्वजनिक करावी. त्यांनी त्यांची डिग्री सार्वजनिक केली तर मी लगेच माझं स्कॉलरशिप लेटर आणि एज्युकेशन लेटर माझ्या डिग्रीसोबत सार्वजनिक करायला तयार आहे. सरकारला जी चौकशी करायची आहे त्यांनी ती करावी, असंही यावेळी अभिजित दिपकेने म्हटलंय. सरकार विरोधात बोललं की चौकशी सुरू होते असं म्हणत अभिजित दिपके यांनी सरकारवरही शरसंधान साधलंय. घरापर्यंत येऊ द्या, जी चौकशी करायची आहे करून घ्या. आपल्याला माहिती या देशात आपण जेव्हा जेव्हा या सरकारच्या विरोधात बोलतो, मी काय पहिला व्यक्ती नाही आहे ज्याच्यासोबत असं होतंय. जेव्हा जेव्हा ज्यांनी या सरकारच्या विरोधात आवाज उठवला आहे, त्यांना प्रश्न विचारले, हे लोक सगळ्यात पहिली गोष्ट तेच करतात, ईडी सीबीआय पाठवणं सुरू करतात. पाठवून द्या, तुमची ईडी पाठवा, तुमची सीबीआय पाठवा. अभिजित दिपके यांनी नीट पेपरफुटीनंतर देशात ठिकठिकाणी आंदोलन केलं. जंतर मंतरवर सरकार विरोधात जन आंदोलन उभं केलं आणि सरकारला नमवलं. मात्र त्याच अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या माहितीची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिपकेंनी देखील मोदींची डिग्री सार्वजनिक करण्याचं आव्हान दिलंय.
त्यामुळे दिपकेंनी दिलेलं आव्हान पूर्ण होणार की त्यांच्या संपत्तीची चौकशी होणार याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. सरसंघचालक मोहन भागवत जेनझी आणि जेन अल्फाशी संवाद साधणार आहेत. येत्या 6 ऑगस्टला देशभरातील 2000 विद्यार्थ्यांशी सरसंघचालकांचा हा संवाद होणार आहे. नुकत्याच झालेल्या जेनझी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक आणि तरुणाईतल्या या संवादाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. बघूयात. दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे सर्व देशात जेनझी हा चर्चेचा विषय बनला. तरुणाईनं दाखवलेली ताकद सर्वच राजकीय पक्षांना समजली आहे. त्यामुळे सगळेच तरुणाईला आपापल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करतायत. राजकीय पक्षांनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही जेनझी आणि जेन अल्फावर लक्ष केंद्रित केलंय. याचाच भाग म्हणून आता स्वतः सरसंघचालक मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबईत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे जेनझी आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधणार आहेत. IIMUNच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त 6 ऑगस्टला विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमात देशभरातील 100हून अधिक शहरातील 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. 15 ते 19 वर्ष वयोगटातल्या या विद्यार्थ्यांशी मोहन भागवत संवाद साधतील. या विद्यार्थ्यांशी सरसंघचालक लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणावर चर्चा करतील. नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये ही भव्य युवा परिषद पार पडणार आहे. अशा पद्धतीचा संवाद सरसंघचालक हे संघाच्या कार्यक्रमात आणि समाजाच्या कार्यक्रमात सुद्धा साधत असतातच. या प्रसंगी मला असं वाटतं की त्या संस्थेला असं वाटतं की त्यांच्या सभासदांना सरसंघचालकांनी मार्गदर्शन करावं, यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. आणि या निमित्ताने एक भारतभक्तीचा, सामाजिक समरसतेचा, राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचणार असेल तर ही एक अतिशय आनंदाची आणि चांगली बाब आहे असं मला वाटतं. सरसंघचालकांच्या या जेनझी जेन अल्फा संवादावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. आधीच संवाद साधला असता तर सरकारला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ झाली नसती असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरसंघचालकांच्या संवादावर टीका केली आहे. संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे. देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काही होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काही होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. बिहारमध्ये भाजपचे जे देशाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघामधून येतात त्याच मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आता हरत चाललेला आहे. आणि PK प्रशांत किशोर हे कदाचित जिंकतील असं कुठंतरी वाटतं. त्यामुळे देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच इन्स्टा व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद सुरू केलाय. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आता सरसंघचालक थेट जेनझी आणि जेन अल्फा वयोगटातल्या विद्यार्थ्यांशी लोकशाही आणि राष्ट्र निर्माणाबाबत चर्चा करणार आहेत. तरुणाईसोबतच्या या संवादाचा काय परिणाम जाणवतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. पण सध्या तरी जेनझी सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही केंद्रस्थानी आलेत एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे. ते आज गेलेत बिचारे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही. त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेत्या म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे. विजय वडेट्टीवार लिहून घ्या, तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात.
कारण तुमच्या नेतृत्वात चंद्रपुरात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय. पंकजाताई मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत, त्या संघर्ष कन्या आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टी पंकजाताई कधीही सोडणार नाहीत, कारण मुंडे साहेबांचा वारसा पंकजाताई मुंडेंकडे आहे. विजय वडेट्टीवार, तुमच्याकडे नेमका काय वारसा आहे? तुम्ही आधी कुठल्या पक्षामध्ये होता? आता काँग्रेसमध्ये जाऊन लुडबुड करताय आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये विजय वडेट्टीवार देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षामध्ये जातील, कारण साधे नगरसेवक विजय वडेट्टीवारांना सांभाळता येत नाहीत. त्यांनी पंकजाताईंना अशा पद्धतीच्या ऑफर देऊ नये. पंकजाताई मुंडे या विचारांवर चालणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार आहेत, हे विजय वडेट्टीवारांनी लक्षात ठेवावं. काँग्रेसमध्ये या आणि मुख्यमंत्री व्हा अशी थेट ऑफर वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेंना दिली, पण त्यावरून भाजपने टीकेचे बाण त्यांच्यावर सोडले आहेत. आता आरोप प्रत्यारोपांचा भाग बाजूला ठेवला तरी पंकजा मुंडे सध्या पक्षात अस्वस्थ आहेत का? हीच अस्वस्थता या माध्यमातून त्यांनी बोलून दाखवली का, असे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांनी निवृत्तीची भाषा केली, पण सत्तेत मुंडेंचाच पक्ष आहे. त्या स्वतः मंत्री आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. मग त्यांना खरंच खड्ड्यांमुळे हतबल वाटतंय की राजकीय स्थितीमुळे? याचं उत्तर त्या स्वतःच देऊ शकतील. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. आता बातमी आहे बीडच्या राजकारणातून. बीड नगर परिषदेत अवघ्या 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या सत्तेभोवती आता अस्थिरतेचे ढग दाटू लागले आहेत. सत्ताधारी गोटातील नाराजी, पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सत्तांतराच्या चर्चांना जोर आलाय. यातच अनेक वर्षांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले योगेश आणि संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार विजयसिंग पंडित यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवली जाते. बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू. बीडच्या राजकारणात सध्या अंकगणितापेक्षा राजकीय समीकरणांची जास्त चर्चा आहे. महायुतीच्या पाठबळावर स्थापन झालेल्या नगर परिषदेच्या सत्तेला अवघे 6 महिने होत असतानाच सत्ताधारी गोटातील नाराजी उघड होऊ लागली आहे. काही नगरसेवकांच्या असंतोषामुळे सत्तेची समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. तसा दावा देखील भाजप नेते योगेश क्षीरसागर यांनी केला. योग्य प्रस्ताव आला तर बीडच्या विकासासाठी विचार केला जाईल असं म्हणत योगेश क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांना एक प्रकारे साथ दिल्याची चर्चा बीडच्या राजकारणात सुरू झाली. आता राजकीयरित्या आम्ही 2 वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण या घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे क्षीरसागर बंधूंच्या संभाव्य एकीचा. बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे या योगेश क्षीरसागर यांच्या वक्तव्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही सकारात्मक भूमिका घेत गरज पडल्यास एकत्र बसण्याची तयारी दर्शवली आहे. अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर दोन्ही नेत्यांच्या भूमिकेनं बीडच्या राजकारणात नव्या शक्यतांना उधाण आलं. हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील. पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे, हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे. दोघं भावंड एकत्रित होऊन बीडच्या विकासासाठी काही चर्चा करायला तयार आहे. बघा, विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू. सध्या या सर्व घडामोडी चर्चेच्या पातळीवर असल्या तरी त्यामागील राजकीय संदेश स्पष्ट मानला जातोय. क्षीरसागर बंधूंची संभाव्य एकी, नाराज नगरसेवकांची भूमिका आणि बदलतं राजकीय गणित या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर नगर परिषदेतील सत्तेचं चित्र बदलू शकतं. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेसाठी हा धोक्याचा इशाराच मानला जातोय. त्यामुळे पुढील काही दिवस बीड नगर परिषदेच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार एवढं मात्र नक्की.
महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड. मुंबई महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी नवीन महागड्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांना मागे नामुष्की ओढवलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रस्तावावरून नाराजी व्यक्त करत महापालिकेतील भाजप नेत्यांचेच त्यांनी कान टोचल्याची माहिती आहे. मुंबईकरांचा पैसा विकास कामांसाठी खर्च व्हावा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं पुढे आल्याचं सांगितलं जातं आणि त्यानंतर आता प्रस्ताव गुंडाळण्यात आलाय. पाहूयात. बीएमसी मधील नवीन गाड्या खरेदीचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर प्रस्ताव मागे. जनतेच्या कामांवर फोकस करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला. मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावावरून मागील काही दिवसांपासून राजकारण जोरदार तापल्याचं पाहायला मिळालं. फेब्रुवारीमध्येच महापौर आणि पदाधिकाऱ्यांसाठी तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून नवीन गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. तरीही स्कॉर्पिओ सोयीची नसल्याचं कारण देत आता इनोव्हा क्रिस्टा खरेदीचा नवा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून पुढे आणण्यात आला होता. प्रस्तावाची माहिती बाहेर येताच विरोधकांनी जनतेच्या पैशांच्या उधळपट्टीचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना घेरलं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील भाजप नेत्यांचेच कान टोचल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे आणि त्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर ओढवली आहे. मुंबईकरांचा पैसा गाड्यांवर नव्हे तर विकास कामांवर खर्च झाला पाहिजे. उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा, प्रस्ताव तात्काळ रद्द करा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता हा प्रस्ताव मागे घेण्याच्या हालचालींना वेग आला असून प्रस्ताव मांडणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा सल्ला शिरसावंद असल्याचं म्हणत शिवसेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी सल्ल्याचं पालन केलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं. महायुतीतले आमचे कोणीही नेते यांचा सल्ला हा आम्हाला शिरसंवाद आहे आणि अगदी सांगितलं की मुंबईकरांचा पैसा हा वाचला पाहिजे आणि तो योग्य ठिकाणी विकासासाठी आपण खर्च केला पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आणि भावना मुख्यमंत्री साहेबांनी जी व्यक्त केली त्याचा आम्ही सगळेजण आदर करतो आणि त्यांचा हा आदेश त्याचा आम्ही अंमलबजावणी करणार आहोत. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना योग्यच असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी बीएमसी मधील उधळपट्टीवरून पुन्हा एकदा निशाणा साधला. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या स्कोडा कार नवीन घेतल्यात, महापालिकेच्या अध्यक्षांना घेतल्यात, अधिकाऱ्यांना किती महिने झालेत आणि असं नाही आहे म्हणजे ते कोणत्या कंपनीचे आहे म्हटल्यानंतर म्हणण्यापेक्षा जेव्हा याच्या निविदा निघाल्या तेव्हा त्या योग्य आहेत की नाही हे बघून जर महापालिकेने ठरवलं असेल स्कॉर्पिओ घ्यायच्या तर आता 6 महिने पण नाही झाले. 6 महिन्यानंतर लगेच त्यांना इनोव्हा कारची का गरज बसली? म्हणजे नगरसेवकांना द्यायला निधी नाही आहे आणि इनोव्हा कारमध्ये नवीन नवीन गाड्या घेण्यामध्ये महापालिकेकडे निधी आहे आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं ते योग्यच केलंय. दरम्यान काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी या सगळ्या प्रकारावरून भाजपवर हल्लाबोल केला. ते आदेश तर पूर्वी पण होता ना की आम्ही पारदर्शकता आणणार, आम्ही जनताचे लोकांचे पैसे लोकांवर खर्च करणार, पण हे होत नाही आहे. कारण तुम्ही बघा ते यामध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये पण जे DL येत आहे, जे टेंडर येत आहे सर, मेजॉरिटी ऑफ द DL जे टेंडर आहे ते वाढ दराचं आहे आणि त्याच्यानंतर आधी आता गाडी परचेस इनोव्हासाठी प्रस्ताव आला होता 8.5 कोटींचा. ते प्रस्ताव आला कशाला? याने पूर्वी याची काळजी होती ना का? यामुळे ते जर हे वाद झाला आणि व्हायरल झाला त्यामध्ये वरिष्ठांनी जे आदेश दिला आहे खरोखर ते आदेश पूर्वी द्यायला पाहिजे होता. नवीन गाड्या खरेदीच्या प्रस्तावावरून एवढं सगळं राजकीय नाट्य रंगलेलं असताना स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे मात्र असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हणतायत. हा प्रस्ताव केवळ भाड्याच्या गाड्यांसाठी होता असंही शिंदेंचं म्हणणं आहे. हा प्रस्ताव हा नव्या गाड्या घेण्याचा नव्हता. मुळात हा प्रस्ताव अजून स्थायी समितीसमोर आलेलाच नाही. हा जो प्रस्ताव आहे तो भाड्याच्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई महानगरपालिकेतल्या ज्या गाड्या देण्यात येतात त्या भाड्यावर घेतल्या जातात. त्याचं डिझेल आणि ड्रायव्हर हा फक्त मुंबई महानगरपालिकेचा असतो. पण मुळात हा प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर महापालिकेतील भाजप नेत्यांनाही बचावात्मक भूमिका घ्यावी लागल्याचं चित्र आहे. आता या नव्या गाड्या खरेदीचा हा प्रस्ताव मागे घेण्यात आलाय. मात्र पुढल्या काळात महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना ताकही फुंकून प्यावं लागणार एवढं मात्र नक्की. मनश्री पाठक, झी24 तास, मुंबई. विदेशात शिक्षण घेत असाल तर सावधान. भारतीय विद्यार्थ्यांच्या परदेशात असलेल्या लाचारीचा फायदा घेत पालकांना परकीय चलन बदलवून देण्याच्या आमिषानं फसवण्यात आलंय. रशियात डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या 17 भारतीय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा बसलाय. पाहूयात. रशियन चलनात पैसे बदलून देण्याच्या नावाखाली फसवणूक. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 17 भारतीय विद्यार्थ्यांना कोटींचा गंडा. मुख्य संशयित शुभम सिंगला पोलिसांकडून बेड्या. हा आहे आरोपी शुभम राकेश सिंग. नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रशियात वैद्यकीय शिक्षण घेणारा पृथ्वीराज चांदे याची मे 2023 मध्ये आरोपी शुभमच्या सोबत ओळख झाली. रशियातील नामांकित चेबोक्सरी युनिव्हर्सिटीनं आपल्याला अधिकृतरित्या चलन बदलून देण्याचे अधिकार दिल्याचं एक बनावट पत्र आरोपीनं दाखवलं. सुरुवातीला काही रक्कम खरोखरच बदलून देऊन त्यानं विद्यार्थ्यांचा पूर्ण विश्वास जिंकला. 2023 मधील रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय चलनाचं रशियन चलनात विनिमय करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. याच गोष्टींचा फायदा शुभम सिंगनं घेतला. नंतर नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 दरम्यान पृथ्वीराजचे 7 लाख रुपये, त्याच्या 8 मित्रांचे 53 लाख रुपये आणि युनिव्हर्सिटीमधील इतर 8 विद्यार्थ्यांचे 2,88,00,000 रुपये अशी एकूण 3,48,00,000 लाखांची रक्कम शुभमनं लाटली. पैसे घेतल्यानंतर मात्र त्यानं 1 रुपयाही परत केला नाही. यातील फिर्यादी पृथ्वीराज चांदे हा पोलीस स्टेशनात येऊन त्यांनी तक्रार दिली की तो आणि त्याचे इतर 17 मित्र यांनी रशियन करन्सीमध्ये पैसे ट्रान्सफर करतो म्हणून आरोपीनामे शुभम सिंग याने टोटल 3,48,00,000 रुपये त्यांच्याकडून घेतले. परंतु त्यांनी रशियन करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करून दिले नाही, तसेच त्यांचे पैसेही देखील परत केले नाहीत. अशा प्रकारे आमच्याकडे गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्ह्यामध्ये शुभम सिंग या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यामुळे परदेशातून परतलेल्या चांदे यांच्या तक्रारीवरनं नाशिकच्या इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात पोलिसांनी पाथर्डी फाटा भागातील शुभम राकेश सिंग या संशयिताला बेड्या ठोकल्या. या धक्कादायक घटनेमुळे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सध्या समाजामध्ये परदेशात उच्च शिक्षण घेणे हे एका मोठ्या प्रतिष्ठेचं लक्षण बनलं आहे. याच भ्रमातून अनेकांना फसवण्याचा कार्यक्रम करणाऱ्या टोळ्या सध्या अस्तित्वात आल्या आहेत. कधी नोकरी तर कधी स्थायिक होण्याच्या दृष्टिकोनातून तर कधी परदेशात डॉक्टर होण्यासाठी अशी आमिष दाखवली जात आहे. आता गरज आहे ती पालकांनीच सावध राहण्याची. परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या मुलांच्या अडचणींचा असा गैरफायदा घेणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. विश्वास संपादन करून 3,48,00,000 गंडा घालणाऱ्या या आरोपीनं हे पैसे कुठे गुंतवले, या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का, याचा सखोल तपास आता इंदिरानगर पोलीस करतायत. योगेश खरे, झी24 तास, नाशिक. व्हिडिओ कॉल करून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे प्रकार वाढत असताना 4 महिला आणि एका पुरुषानं मिळून प्रत्यक्षात हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळणारी टोळी बनवली. पण एका तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली आणि या टोळीचा कारनामा उघड झाला. पाहूयात. पुरुष वर्गानं जरा सतर्क राहणं गरजेचं आहे. जर एखाद्या अनोळख्या महिलेनं फोन केला आणि काही बाही बहाणे सांगून घरी बोलावलं तर समजून जा धोका आहे. असं आम्ही का सांगतोय तर नांदेडमध्ये एका तरुणाला अशा एका टोळीनं लुटलंय. या महिला वेगवेगळ्या पुरुषांना फोन करायच्या. संपर्क झाला की विविध कारणं सांगून त्या पुरुषांना घरी बोलवायच्या. त्यांच्यावर विश्वास ठेवून एखादा पुरुष घरी आला की त्या खरा गेम सुरू करायच्या. त्याच्याशी लगट करून अनेक व्हिडिओ आणि फोटो काढायच्या आणि त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत पैसे उकळायच्या. असा त्यांच्या या टोळीचा गोरखधंदा सुरू होता. आणि अशाच प्रकारे एका तरुणाला त्यांनी लुटलं. बाहेरगावी जाण्यासाठी गाडी हवी आहे म्हणून तरुणाला फोन केला. तरुण घरी येताच त्याला जाळ्यात ओढत जबरदस्तीनं त्याचे कपडे काढले. त्या तरुणाचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर पैसे दे नाहीतर व्हिडिओ व्हायरल करू
बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली. या तरुणाकडची 1.25 लाख रुपयांची सोन्याची अंगठी सुद्धा काढून घेतली. घाबरलेल्या तरुणानं पळ काढत भाग्यनगर पोलीस ठाणे गाठलं आणि घडला प्रकार सांगितला. नांदेड पोलिसांच्या पथकानं खबऱ्या आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 4 महिला आणि एका पुरुषाची ही टोळी पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवत होती. त्याच्यामध्ये काही महिला एका ड्रायव्हरला फोन करून त्यांना मला गाडी पाहिजे असं बोलवलंय घरी, आणि घरी आल्यानंतर त्याला ट्रॅप करून घरामध्ये 4 महिला आणि एक पुरुष यांनी मिळून त्याचे कपडे वगैरे काढले, त्याचा व्हिडिओ केला आणि व्हिडिओ केल्यानंतर एक्स्टॉर्शन केला की पैसे दे, ज्वेलरी दे, नाहीतर सोशल मीडियावर बदनामी करतो, खोटा गुन्हा दाखल करतो वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांनी रजिस्ट केला, मग ते स्नॅच पण केला, म्हणजे त्याच्याकडे जी ज्वेलरी होती आणि पैसे होते ते बळजबरीने काढून घेतले. नंतर तो इमिडिएटली भाग्यनगर पोलीस स्टेशनवर रिपोर्ट केला त्यांनी. पोलिसांनी ह्याच्या संज्ञान घेऊन इमिडिएटली सगळे आरोपींना अटक केला आणि हे चौकशीनंतर सगळं खरा झालेला प्रकार समोरून आला. महिलांच्या या टोळीनं अशा प्रकारे अनेक तरुणांना आणि नागरिकांना लुबाडल्याचा संशय आहे. त्यामुळे घाबरून न जाता थेट पोलिसांकडे तक्रार करा असं आवाहन पोलीस करतायत. असं होऊ शकतो की या महिलांनी काही अजून लोकांची फसवणूक केली असेल त्याचप्रमाणे, आणि लोक ड्यू टू शेम किंवा काही ह्याच्यामुळे समोर येत नाही. तर जर असा प्रकार कोणाकडे झालेला आहे तर इमिडिएटली पोलिसांकडून तक्रार करावी. आम्ही ऑलरेडी सगळे रॅकेटला अरेस्ट केलेले आहे आणि नंतर अजून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अनोळखी व्यक्ती, मग ती पुरुष असो किंवा स्त्री, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी एकांत स्थळी बोलवत असेल तर आधी पूर्ण खात्री करा. कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, सावध रहा. सतीश मोहिते, झी 24 नांदेड. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पोलिसांनी एका संशयास्पद कारचा थरारक पाठलाग करत तब्बल 12,40,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. एका आरोपीला अटक करण्यात आली असून हुबेहूब खऱ्या वाटणाऱ्या या नोटांच्या माध्यमातून बाजाराला चुना लावण्याचा मोठा डाव पोलिसांनी उधळून लावलाय. पाहूयात. संगमनेर शहरात बनावट नोटांची मोठी खेप येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं संशयास्पद कारचा पाठलाग करून ती पकडली. कारच्या झाडाझडतीत 12,40,000 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात मयूर सिद्धपुरा याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार उमेश कांबळे आणि संदीप धापटवार फरार आहेत. त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत. मग त्या मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला, त्या नोटा आणि खऱ्या नोटा. मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या इराद्याने इथं आले होते. ते या रॅकेटची कार्यपद्धती चक्रावून टाकणारी आहे. आरोपी नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली हुबेहूब खऱ्या नोटा ठेवायचे तर मधोमध बनावट नोटा लपवायचे. यामुळे व्यवहाराच्या वेळी समोरच्या व्यक्तीला संपूर्ण बंडल खऱ्या नोटांचंच असल्याचा भास व्हायचा. याच शकलेचा वापर करून मोठी आर्थिक फसवणूक करण्याचा आरोपींचा डाव होता. 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरेदी देतो, आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी आले होते ते, आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यानं लाखो रुपयांचा हा कट फसला. मात्र या बनावट नोटांचा मुख्य स्रोत कोणता, हे जाळं राज्यात कुठे कुठे पसरलंय आणि याचा मुख्य मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. फरार आरोपींच्या अटकेनंतर या रॅकेटचे अनेक धक्कादायक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. कुणाल जमदाडे, झी 24 अहिल्यानगर. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH